नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश उंबरे तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही महाराष्ट्रातलं सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट या विजेता कॉर्नरला बनवलेला आहे. मित्रांनो, आपला हा प्रयत्न आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या समाजात जे काही रिअल हिरोज आहेत ज्यांचं काम हे लोकांना मदत करण्याचं आहे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, अशा लोकांना तुम्हाला भेटवतोय. त्याच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये पण प्रेरणा मिळाव्यात, तुम्हाला सुद्धा योग्य दिशा मिळावी, हा या पॉडकास्ट मागचा साधारणपणे उद्देश आहे. तर आपल्याकडं आज हाड वैद्य नितीन वरखडे सर आलेले आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्यक्ती 1997 पासून 2016 पर्यंत ज्या लोकांना हाडा रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांना फ्रीमध्ये सर्व करत होता. म्हणजे खूप साऱ्या लोकांना, जर तुम्ही ॲलोपॅथीमध्ये ऑर्थोपेडिक्सकडे कोणी गेलात तर खूप सारा खर्च होतो, खूप सारे गोष्टी होतात. आज आपण त्यांच्याकडनं ते पण जाणून घेणार आहे की नक्की ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेणं कितपत योग्य आहे किंवा हार्ड वैद्य जे ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने इलाज करतात त्यांच्याकडे काय फायदे होतात हे पण आपण जाणून घेणार आहे. तर साधं सोपं, ज्या लोकांना हाडाच्या रिलेटेड काहीही गुडघेदुखी असेल, मणक्याचा त्रास असेल, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या रिलेटेड काही मदत लागली तर ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे तर सरांची मदत तुम्हाला नक्की होऊ शकते. नॅचरोपॅथीमध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे. सो आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की ते नक्की कशा पद्धतीनं जे लोक आजारी आहेत, हाडाच्या रिलेटेड प्रॉब्लेममध्ये आहेत, ते त्यातून बाहेर येऊ शकतात याच्याबद्दल सखोल माहिती पण घेणार आहे, त्यांची स्टोरी जाणून घेणार आहे. तर सर, नितीन सर, तुमचं स्वागत या पॉडकास्टमध्ये. तुमच्याबद्दल थोडक्यात लहानपण किंवा तुमचं शिक्षण याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण प्रॉपरली लोकांना काय हेल्प होऊ शकते तुमच्या कार्याची त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहे. नमस्कार. विजेता कॉर्नरचं आभार मानेन की आपण मला संधी दिली तर आपल्या चॅनलवरती येण्याची. आणि माझी आता इथून पुढची जर्नी सांगतो. माझं नाव नितीन भिवा वरखडे. नितीन भिवा वरखडे म्हणजे हे असं संपूर्ण सांगण्याचं कारण काय आहे, माझ्या भागामध्ये ज्या गावामध्ये आहेत तिथून मी येतो तिथे नितीन वरखडे या नावाची 5 व्यक्ती आहेत आणि ते पण हाडवैद्य. दोघेजण त्यातले हाडवैद्य आहेत. ओके. त्यासाठी मी संपूर्ण नावाचा उल्लेख करतो. आणि मला तात्या म्हणतात. हे तात्या म्हटलं तरी ओळख अशी आहे. आणि माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये वरखरवाडी गाव, एक छोटंसं खेडेगाव आहे. साधारणतः एक 180 वगैरे असं 150-180 किलोमीटर छोटं गाव आहे. आणि आता माझं शिक्षण म्हणाल तर 7वीपर्यंत त्या गावीच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. आणि त्यानंतरचं 10वीपर्यंतचं शिक्षण वाई येथे द्रविड हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं द्रविड हायस्कूल इथे झालं. ते करत असतानाच मला दादा भेटले, आमचे चुलत बंधू. दुधाचं कलेक्शन करायचं. आजपासून तू कलेक्शन झालं की माझ्याजवळ थांबायचं. बरं. त्यावेळेला वय माझं काय असेल, साधारणतः 17 वगैरे वय असेल. बरं. हे दादा हाडवैद्य होते. हाडवैद्य ते. ओके. त्यांच्याकडं मग ते ट्रेनिंग माझं चालू झालं. मुळात मला आवड ह्या गोष्टीची अशी की मी 4थीत असताना माझ्या चुलत भावाचा हात मोडला होता. बरं. आणि आमच्या गावचे जे आहेत व्यक्ती, वयस्कर व्यक्ती आहेत, ते करायचे आवडीनं. त्यावेळेला तो हात बसवल्यानंतर मी ते पाहिलं की काही सेकंदात म्हणजे की तो आला झाडावरून, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे काढायला गेला होता, पडला, हात मोडला. आणि एवढा विवळत होता, त्रास होतो त्याला. तो बसवल्यानंतर 2 मिनिटात तो शांत. बरं, तो कोणी बसवला? आमच्या गावचे एक वयस्कर व्यक्ती त्यावेळेला होते, ते आहेत अजून. तर तुमच्या गावात बऱ्यापैकी हो, बऱ्यापैकी. तर पण मनामध्ये कुठेतरी असं जाणवलं की एवढं फास्ट, म्हणजे तो पडला मुलगा, त्याचा हात मोडला होता आणि ते त्यांनी वयस्कर व्यक्ती त्यांनी बसवला आणि त्याचं दुखणं थांबलं. तो बसवल्यानंतर ते बाकी लेप पट्टी वगैरे असतात, ते 1.5-2 महिने प्रोसेस चालते पुढं. पण तो पेन म्हणजे साधा आपल्याला कापलं खर्चलं तरी आपल्याला ते पेन होतं. पण तो पेन त्या 2 मिनिटात त्याचा थांबला. आणि कुठंतरी मला तिथूनच एक आवड निर्माण झाली. मग असं ते काम चाललेलं असेल, कोण करत असतील तर आपण थांबायचं, बघायचं, कुठून खिडकीतून थांबून बघायचं.
असं ते कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये होतच. हां. आणि असं करता करता म्हणजे तो एक भाग लहानपणीचं म्हणजे एवढं, पण जसं ते दादांनी मला तिकडं वळवलं आणि मधल्या काळात 10वी नंतर म्हणजे म्हणजे 10वीच्या दरम्यान मी कुस्त्याही खेळायचो, 1-2 वर्ष तालीम पण केलेली. त्यामुळं तिथं ती एक थोडीशी अजून ॲट्रॅक्शन वाढलं होतं नसांच्या बाबतीतलं, किंवा कोण कसं मसाज करते, काय करते, आम्हालाही मसाज करायला लागायचं. या गोष्टी करत करत पुढे गेलो. पण दादांजवळ गेल्यानंतर मला एक टर्न मिळाला. आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर थोडंसं ज्ञान वाढत गेलं. आपल्याकडं असणाऱ्या ज्ञानाची भर कधी मी त्यांना दाखवली नाही की मला हे येत आहे. पण एक वेळ अशी होती की एक पेशंट करत असताना त्यांनी मला धरायला सांगितलं, तर एकदम परफेक्ट मी ते केलं. त्यांनी ते बघून ते ऑब्झर्वेशन होतं त्यांचं, म्हणजे काय करतो आणि काय नाही. सेकंड टाईमला जो तुम्हाला म्हटलं ना भेगरा मी, तर तो पेशंट मी केला. ते म्हणजे एवढे चकित झाले की एवढं परफेक्ट हा. त्यावेळेला मग आमची चर्चा झाली. म्हणजे दादा म्हटलं तालमीमध्ये मी हे प्रॉपर करायला शिकलो, ह्या काही ठराविक गोष्टी म्हणजे सगळंच तिथं काही येत नव्हतं. मुरगळा काढणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत. मग दादांकडे गेल्यानंतर फ्रॅक्चरचं प्रॉपर ज्ञान मला. किती वर्ष शिकला त्यांच्याकडे? ते वय असं होतं की हुडबुद्धीचं वय. बरं. म्हणजे 17-18 हे वय काही कुठल्याच जबाबदारीतनं किंवा मित्रपरिवारामध्ये नाही का. मग संध्याकाळी 1 तासभर जायचो कलेक्शन करत करत, तास 1.5 तास एवढाच वेळ. त्यातनं कधीतरी मधनं दांडी व्हायची, काहीतरी कारण सांगायचं, मित्राकडे चाललो आहे, याच्याकडे चाललो आहे, आज आलोच नाही. कारण मित्राबरोबर तरी जायचं असायचं. मित्रपरिवार त्यावेळेस चांगला होता बऱ्यापैकी. पण मित्रपरिवार माझा असा होता की त्यांना माहिती होतं की हा करतोय, हा दादाकडे शिकलायला माहिती. मग दुपारच्या वेळेत माझ्याकडे ते पेशंट कोणाचं काय चमकलं आहे, कोणाची मान अवघडली आहे, असे माझ्या रूमवरती लोक कोणाला एक तरी माणूस ते रोज घेऊन यायचे. बरं. मग त्यावेळेला ते माझं तिथं म्हणजे त्या पद्धतीत माझं प्रॅक्टिस चालू होतं. रोज एक माणूस तरी माझा. ओके. म्हणजे त्या फील्डमधनं जरी मी त्यांच्यापासून बाजूला गेलो तरी माझं ते प्रॅक्टिस चालू होतं. 6 महिन्यातच लहान भावाचा ॲक्सिडेंट झाला, ट्रेन हात गेला. अरे बापरे. मग एकदमच कॉलेप्स झालं सगळं. म्हणजे वडिलांनी कधी जाणवून दिलं नाही असं. जबाबदारी सगळी पेललेली पहिल्यापासून. पण कुठून तरी आतून असं जाणवायला लागलं की काहीतरी आता हे आपल्याकडे पण आले, आपल्याला ही जबाबदारी घ्यायची. मी जे हे रोज एका दुसरं पेशंट 4 दिवसांना 2 दिवसांचे करायचो, आता कुठेतरी मनातून असं वाटायला लागलं आता ह्या धंद्याकडे आपण वळूया की हाड वैद्य करूया. तर तिथे एक जवळचाच व्यक्ती मला, खूप जवळचा, त्यावेळेला खूप जवळ, रोज उठणं बसणं सगळं तो तिथे असायचा. त्याला म्हटलं मला तुला तर माहिती आहे मी हे करतो सगळं, मला जरा सरावाची गरज आहे. प्रोफेशनली करायचं, व्यवसायात यायचं असेल तर मला प्रॅक्टिस व्यवस्थित करायला. अरे म्हटलं तुझी रूम आहे, मी तर दुसऱ्याच्या ठिकाणी करतो आहे, माझ्याकडे आलास तर मला प्रतिस्पर्धी तयार तुला मी करणार, आणि माझंही अस्तित्व धोक्यात, आणि दुसराही तो मला बोलणार काय तर तुला तिथे घेतल्यानंतर. बरं. मनाला ते लागलं कुठेतरी. अरे आपल्यामुळे कोणतरी इन्सिक्युअर, हाडवैद्य होता, हाडवैद्य कुठेतरी कोणतरी आपल्यामुळे इन्सिक्युअर होतं, मनाला लागलं ते. म्हटलं नाही आपल्याला हे नाही करत, आपलं चाललंय ठीक आहे. मग पण पेशंट आपले फ्रीमध्ये येणार चालूच होते. चालूच ती सर्व्हिस चालूच. पण कसं होतं, जे ज्ञान कंपल्सरी आपल्याला पाहिजे ते आता मी रोज थोडं थोडं घेत होतो. ते तिथं थांबलो असतो तर मला फास्टली मिळालं रेग्युलर. कारण रोज 10 पेशंट नवीन येणार हाताखाली, तर नवीन अनुभव मिळणार होता. बरोबर. आपल्या चर्चेमध्ये मग अशी तुम्हाला बोललो, जे पेशंट माझ्याकडे काय आहे 7 साली केलेलं गुडघ्याचा त्रास आजही माझ्या संपर्कात आहेत, ते मला तिथे गेल्यानंतर भेटले. त्यांच्यावरती मी त्यावेळेला ट्रीटमेंट केली होती. बरं. 2007 साली. काय त्रास होता त्यांना गुडघ्याचा? त्यांना गुडघ्याला इतका त्रास होता की ते बसले तर उठायला यायचं नाही, उठले तर बसताना काहीतरी सपोर्ट घेऊनच बसायला लागायचं. बरं. इतकं ते, आणि सहज बोलता बोलता मला म्हटले असं असं आहे, खूप त्रास होतोय. आता आपण कसं बोलणार की मी ट्रीटमेंट करतोय, पण माझ्याबरोबर दुसरा एक ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. साहेबांना ते म्हटलं सरांचं जर नक्की वेळ घ्या, आपण सरांना भेटूया, ते ड्युटीवरती होते. तर म्हटलं असं का म्हणतात? नाही म्हटलं. मग त्यांनी सांगितलं की ह्यांना त्यातलं ज्ञान आहे, बरं एक वेळ दाखवून बघा,
तर तुम्हाला पटलं तर पुढे करा, नाही तर त्याच वेळेला मी दुसरा एक पेशंट केला होता ज्याच्या मनगटाचा त्रास होता, म्हणून त्या व्यक्तीला माहिती की हा पण त्याला रिझल्ट आणि रिझल्ट मिळाला होता. मग त्यावेळेला ते माझ्याकडे आले, आपण त्यांची तिथं ट्रीटमेंट केली. त्यानंतर त्यांना आपण एक आमचा लेप असतो तो दिला. एकदम साधारणतः 3 आठवड्यामध्ये ते पूर्ण बरे झाले. पूर्ण बरे झाले. ओके. आजही ते फोन करतात ना, तर म्हणतात साहेब तुमच्यामुळे मी आज चालतोय. वा. म्हणजे 2007 ते 2024 टेंटेटिव्ह 17 वर्ष झाले, त्यांना कसलाही त्रास नाही परत. वा, फंटास्टिक. एवढं ते हे आहे. तिथून त्यांनी मला एवढे पेशंट परत दिले, एवढ्या लांबचे पेशंट मला नंतर मी 10 महिन्यानंतर परत मी वाईला आलो. बरं. वाईला आल्यानंतर कारण काय झालं, ॲक्च्युली तिथल्यापेक्षा मला अजून म्हणजे कसं होतं, मी कुठल्या गोष्टीचे पैसे न घेता आपल्याला आहे ही सेवाभाव करायचा. कारण का डोक्यात माझ्या उदरनिर्वाहासाठी दुसरं काहीतरी करतोय बुवा, हे आता येतंय कोणीतरी, व्यवसाय नाहीच येतो. तर एक नाशिकला मला जॉब आला. तिथे गेलो, इथल्यापेक्षा पगार जास्त म्हणून, पण तिथं उलटच झालं. माझा ॲक्सिडेंट झाला तिथे. बरं. दोन्ही पाय त्या गोडाऊनमध्ये घसरले, पडलो आणि बाजूला मित्र उभा होता, त्याला धरला, तोही बेसावत तो पडला. मला दोन्ही बाजूनं मार लागला ह्या गुडघ्याला. यालाही लागला, पण हा खालून आणि वरून दोन्हीकडनं 2 मिनिटात गुडघा असा सुजला. सगळ्यांना वाटलं मोडलाच. मला उचलून बाजूला बसवलं, सगळं झालं. घाम फुटलेला आणि बघणारे पण म्हणजे असे अचंबित झाले, आता करायचं काय. थोडा वेळ गेला, ते गरम होतं शरीर, त्याच्यामध्ये पाय दुखणं म्हणजे गरम ह्याच्यामध्ये जाणवत नव्हतं. मग मी आपलं असं बघितलं, हाड तर आपलं व्यवस्थित आहे. माझं मीच पाहिलं, बसलं, पण गुडघा सुजतच चालला होता. 100% म्हणलं आपलं लिगॅमेंट फाटलं आहे. 100% म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता आपल्याला की आपल्याला काय झालं हे आपलं आपण पण त्याचं ॲनालिसिस करू शकतो. मग शेवटी डॉक्टरकडे जाणं गरजेचं होतं, बाकी हे काय करू शकत नव्हते कोण आपल्याला मदत. त्या दिवशी मला त्यांनी मग दवाखान्यात नेलं. तिथं पेन किलर त्यांनी दिल्या. त्यांच्याकडे एक्सरेची सोय नव्हती. नाशिकपासून एक साधारणतः 25 किलोमीटर लांब होतो. दुसऱ्या दिवशी मग नाशिकला जायचं होतं. पण संध्याकाळी माझं सगळं किट माझ्याबरोबरच असायचं. कामामध्ये सुद्धा तिथे एकजण पडलेली बरखडी मी तिथं बसवली होती, बरखडी मोडलेली. ते किट माझं बरोबरच होतं. आणि त्या जिथं राहत होते ते एक वयस्कर आजोबा होते तिथे. जुनी लोक, बऱ्यापैकी ज्ञान असणारे लोक होते बघा ह्या गोष्टीचं. तर तिथं त्यांच्याकडे मला ही आमचा तो एक जो टीमचा लीडर होता तो मला तिथे घेऊन गेला. 2 मित्र बरोबर खांद्या वाटतं, पण आपला म्हणलं बाबा याचा पाय मोडलाय, मी काही करणार नाही. ठीक आहे, आता सगळं ऐकून घेतलं, सगळं झालं. बाबा म्हटलं मी सांगाल तेवढं कराल का. तर ते बाबा थोडेसे गरम स्वभावाचे होते. अरे मी करणार नाही, तुला सांगतोय, तुझा पाय मोडलेला, तू मला काय शिकवणार. ठीक आहे म्हटलं बाबा, काय हरकत नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो तेवढंच करा. माझा पाय मोडलेला आहे तुम्ही म्हणताय, हे मला मान्य आहे. ठीक आहे, काय हरकत नाही मोडला तर आपण, पण मी इथून माझ्या लोकेशनला घरापर्यंत जाईपर्यंत आता मी इथं तर अशा परत थांबू शकत नाही. मग तो लेप दिला आणि त्यांना सांगितलं फक्त थोडंसं मला इथं सेट करायचं आहे, मी सांगेन तसं करा. त्यांनी सेट केलं, लेप बांधला. मला तिथं पेन कमी आला, कारण त्यांनी जो लेप बनवायचा त्यांना दिल्यानंतर बघितलं, अरे हे तुझ्याकडे साहित्य कसं. म्हणलं बाबा मी हे काम करतो. मग बाबांनी पूर्ण मला व्यवस्थित सहकार्य केलं. त्यांना जे करायचं ते केलं. म्हटले ठीक आहे, पण मला डाऊट आहे, म्हटले तुझा पाय फ्रॅक्चर असला पाहिजे, म्हणून मी हात लावत नव्हतो. एवढी सूज फ्रॅक्चर असल्याशिवाय येत नाही. म्हणून बाबा म्हटलं लिगेमेंट फाटले 100%. आता हे मी तिथे गेल्यानंतर बघेन. आता इथं काय बाकीच्यांच्या कामाचा घोटाळा करू शकत नाही आपण. बरोबर. म्हणजे माझ्या मागे 4 मित्र फिरणार, त्यापेक्षा मी घरी गेलो तर घरचे बघतील. ह्यांचं उदरनिर्वाह पण इथं म्हणजे सगळे पोटासाठी आलेले आहेत. बरोबर. यांचं नुकसान करणं बरोबर नाही. मग दुसऱ्या दिवशी मला त्यांनी बसला बसवलं, मी इकडे आलो. ते माझं तिथलं काम संपलं. योगायोगानं मला 6 महिन्यांना परत टेलिकॉमचा तोच जॉब आला आणि माझ्या लोकल विभागात आला. त्याच्यावर वाईमध्ये वाई महाबळेश्वर म्हणजे तो सगळा पट्टा होता. ते आजपर्यंत मी ते ऑगस्टपर्यंत काम केलं सर. तेव्हापासून तिथं परमनंटली जॉब केला.
बरं ऑगस्टपर्यंत केलं. आता 2016 तुम्ही म्हणताय पेड, मग कधी तुम्ही काही शॉप वगैरे टाकलं वगैरे? आता माझा जॉब असा होता मेंटेनन्सचा, म्हणजे मला 4 महिने आहे का नाही, म्हणजे मी घरच्यांचाही नाही, कॉल आला की सुटलो. पावसाळ्याचे दिवस म्हणजे जिथे आपला वादळी वाऱ्याचा पाऊस चालू होतो तिथून. पण पुढचे 8 महिने मेंटेनन्स झिरो. मग त्या मधल्या वेळेत काय करायचं, तर मी मग ते क्लिनिक पाचवडमध्ये चालू केलं 16 साली. वाईपासून एक 12 किलोमीटर. कारण वाईमध्ये आमचे बाकीचे लोक आहेत, आपल्या माणसांच्या मध्ये जाऊन तंगडीत तंगडं घालणं हे आपल्याला म्हणजे पटत नव्हतं आपल्या स्वभावाला. जसं मी पहिलं त्याचा ऑलरेडी व्यवसाय चालू होता आणि त्यामुळे ते 12-13 किलोमीटर लांब चालू केलं. पण ते कोविडमध्ये मला बंद करावं लागलं. कोविडमध्ये एवढी तीव्र लाट होती की, आणि आपला व्यवसाय फेस टू फेस सगळं काय जे काय आहे ते, तरीसुद्धा ते 7-8 महिने आपण पहिलं भाडं भरलं. पण परत सेकंड लाट आली. आता म्हटलं हे काय आपल्याला सोसणार नाही, किती दिवस चालेल किती दिवस नाही, भाडं भरण्यापेक्षा. आणि त्या मधल्या 2 महिन्यात मला एवढा अनुभव आला की लोक फोन करून मला घरी यायला लागले होते. म्हटलं तिथं भाडं देण्यापेक्षा आपलं फ्लॅटवरती पण लोक येत आहेत, तर आम्ही घरात चर्चा केली, कसं काय केलं चालेल का, ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. मला सांगा तुमच्याकडं कोणकोणत्या म्हणजे हाडाच्या आजारावाले लोक येऊ शकतात? माझ्याकडे सर्वायकल, सायटिका, स्पॉन्डिलिसिस, म्हणजे तुमच्या गुडघ्याचे आजार असू देत, मणक्याचे आजार असू देत, मणका निसटलेला, जॉईंट निसटलेला असू देत, कुठल्याही प्रकारचा हाडाच्या संदर्भात, किंवा नस दबली आहे, सायटिकेमध्ये नस दबते, नस दबल्यानंतर पूर्ण हा पाय माणसाचा एक म्हणजे इतका पेन करतो, किंवा बसल्या बसल्या काही तर ऑफिसचे जे लोक आहेत ते पॉकेट असतं बघा खिशात ठेवतात, आणि बसल्यानंतर ते इथं नस दबते, मनका व्यवस्था पण नस दबते. बरोबर. अशाही प्रकारचे लोक आपण आणि 100% इलाज होणार, आणि होणार नसेल तर आपण सांगतो होणार नाही. म्हणजे त्या माणसाचा आपण वेळही वाया घालवत नाही आणि पैसाही व्यर्थ जात नाही. हे एक आमचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जिथपर्यंत होईल तिथपर्यंत करायचं आहे, की हे प्रॉपरच करायचं आहे, अन्यथा त्याला हात लावायचा नाही. हाडा रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा नस दबलेली असेल, मग कुठलीही असेल, हाड मोडलेलं जरी असेल तरी सुद्धा तुमच्याकडे त्याचा इलाज होतो. आता तर ऑर्थोपेडिक आम्हाला नाकारतातच. सांगण्याचा मुद्दा असा म्हणून म्हटलं की प्रश्न फार महत्त्वाचा आहे. जर एखादा पेशंट आमच्याकडून ऑर्थोपेडिककडे गेला तर ऑर्थोपेडिक सांगतो त्यांच्याकडे कशाला जात आहे तुम्ही, काय त्यांना ज्ञान आहे, असे बरेचसे मध्ये निगेटिव्ह करतात. ठीक आहे, पण तिथून आलेला पेशंट आम्ही दुरुस्त करतो, परत तो पेशंट जाऊन सांगतो की मी तिथे बरा झालो. असं माझ्याकडे 4 पेशंटनी डॉक्टरांना जाऊन तोंडावर दाखवलेलं आहे. एकाचा हात मोडलेला प्लॅस्टरमध्ये वाकडा लागला, सरळ होत नव्हता. आमच्या लेपाने मी तो सरळ केला आहे. बरं. पाचवड शाखेला त्याने जाऊन डॉक्टरला दाखवलं. अरे काय केलंस, कसं झालं, प्रॉपर व्यवस्थित बघ, माझी औषधं घेतली. सर तुमच्या प्लॅस्टरमध्ये माझा हात लॉक झाला होता, हा मी तिथे गेल्यानंतर माझा हात आता वर्किंगमध्ये आलेला आहे. बरं. असे पण त्या डॉक्टरला जाऊन सांगणारे पेशंट माझ्याकडे होते. ओके. आणि आपली चूक असेल तर कबूलही करायची तयारी आपल्यात असते. म्हणजे की ते पेशंटला एवढा विश्वास निर्माण होतो की हा माणूस आपल्याशी खरोखर प्रामाणिकपणे वागतो. ओके. मग तुम्ही बोलता बोलता असं म्हटलं की वेळ वाचतो. हा वेळ कसं काय वाचेल? आता बघा ना, जर तो पेशंट ॲडमिट केला, ऑपरेशनला गेला, त्याच्याबरोबर अख्खं कुटुंब तिथं गुंतलं जातं. म्हणजे 3 लोक तर असतात, एक डेला एक नाईटला, आणि हो बरोबर आहे, डबा न्यायला अशी 3 लोक आणि पेशंट चौथा, आणि घरचं सगळं अस्ताव्यस्त. म्हणजे हा जो वेळ आहे माझ्याकडे आल्यानंतर 1 ते 2 तास. ओके. म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा 2दा यायचं आहे. बरं. फ्रॅक्चर असेल तर त्याला आल्यानंतर समजा 1-2 पेशंट असतील किंवा 4 पेशंट असतील तर ते काय वेटिंग करावं लागेल तेवढंच. त्याची पट्टी केली, जे बसवल्यानंतर तो गेला की 4 दिवसांना 8 दिवसांना ज्यावेळेला बोलवणार आहे त्याच वेळेला यायचं आहे. म्हणजे बाकी घरचे रिलॅक्स आहेत. तुमचा मानसिक ताण कमी झाला, बरोबर, आर्थिक नुकसान कमी झालं. अपघातामध्ये वगैरे हाडाचा चुरा होतो किंवा असं काय होतं, अशा कंडिशनमध्ये तुम्ही नाही. मग त्या जर जास्त मल्टिपल असेल, मग असे मी सांगितलं, जर मल्टिपल असेल तर ते होत नाही. कारण आपण काय करतोय, वरूनच सगळं चाललेलं आहे. बरोबर. हात मी तुमचा ज्यावेळेला हातात घेतोय, फिरवून त्याच्यावर तपासतोय किती फ्रॅक्चर आहे. आता थोडक्यात ते तुम्हाला मगाशी माझा घरचाच विषय सांगितला होता.
पल्सर पडली होती त्याच्या पायावरती, ॲक्सिडेंटमध्ये स्लिप झाली. तर मल्टिपल फ्रॅक्चर होते. शिरोळमध्ये त्यांनी एक्सरे करून मला तो पाठवलं. तर मला तर ते असं काही वाटलंच नाही. त्या एक्सरेमध्ये प्लॅस्टर म्हणजे फ्रॅक्चर दिसतच नव्हता. बरं. मी रातच्या 2 वाजता ते गेलो होतो. बघितला ते एक फ्रॅक्चर हाताला जाणवला, पाय बांधला. पण 3 दिवसामध्ये मला तो रिझल्ट पाय असं दिसला नाही, त्याचा पाय स्ट्रेस. मग डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी प्लॅस्टर करूया. सर म्हटलं प्लॅस्टर करण्यापेक्षा मला त्याचं MRI किंवा CT स्कॅन करायचं आहे. म्हटले असं का? म्हटलं मी त्याला ट्रीट केलं होतं आणि मला डाऊट आहे की मल्टिपल असण्याची शक्यता आहे. कारण हाताला जाणवत नसेल, हेअर क्रॅक जरी असतील तर ते होणार आहे. 5 मल्टिपल फ्रॅक्चर होते. बरोबर आहे. मग ते तिथं माझं नाही चालत. कारण ज्यावेळेला आम्ही बसवतो जास्तीत जास्त 2 फ्रॅक्चर असतील तर, कारण आम्ही खेचून बसवतो. खेचताना काय होतं, जर मल्टिपल असेल तर एक ओढला तर दुसरा निसटणार आहे. हो बरोबर. मग त्यावेळेला ऑपरेटशिवाय पर्याय नसतो. तोच म्हटलं विषय की हाडा रिलेटेड सगळेच का असं सगळे म्हणजे मल्टिपल एक जास्त असेल तर त्याला 2 पेक्षा जास्त नसावेत तरच तुम्ही जास्त इफेक्टिव्हली आणि वेळ पण वाचेल, पैसे पण वाचेल, या सगळ्या गोष्टींसाठी येऊ शकतात. गुडघ्याचे आजार बरेचशा लोकांना आहेत, त्याचे काही प्रिकॉशन्स वगैरे घेता येऊ शकतात का? हो नक्की. प्रिकॉशन म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला तुमच्या गुडघ्यांमध्ये कळा निघायला सुरुवात होते त्याच वेळेला तुम्ही खरं तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय म्हणतो, दुर्लक्ष करतो. थोडंसं आहे, आज थोडं दुखते, जाऊ देत, काहीतरी झालेलं आहे, मार लागला असेल तर तुम्ही प्राथमिक उपचार म्हणून घरातलं कोणतंही तेल त्याच्यावरती हलक्या हातानं मुरवायचं. फक्त रगडायची अजिबात आवश्यकता नाही आहे. आणि पायाला थोडेसे पायाचे वर्किंगचे व्यायाम द्या. त्यातच तुमचं 90% दुखणं कमी होईल. बरं. कोणतंही तेल घ्या. मी म्हणणार नाही की पर्टिक्युलर माझ्याकडचंच नाही. तुम्ही तिळाचं तेल वापरा, खोबरेल तेल वापरा, एरंडाचं तेल वापरा. फक्त ते मुरलं पाहिजे. काय होतं, तुमचं ऑइल कमी होतं, घर्षण चालू होतं, पेन वाढतो. ओके. ज्यावेळेला जॉईंटमधलं तेल म्हणजे थोडक्यात आपण बैलगाडीचं चाक कसं त्याचं वंगण निघालं की ते खरखर खरखर वाजतं, ती सिस्टीम आहे. ओके. कोणत्याही सांध्यामधलं ऑइल कमी झालं की घासायला सुरुवात होते. म्हणजे तेल लावायचं बुवा आणि मुरलं पाहिजे. ओके. पण त्याही पुढे गेल्यानंतर मग शेवटी तुम्हाला काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ह्या मी प्राथमिक घरगुती उपाय तुम्हाला सांगितला. हाडांची बळकटी जर ठेवायची असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे खातात, हे करतात, ते करतात. त्याच्याऐवजी आयुर्वेदिक किंवा तुमच्या काही ट्रेडिशनल पद्धतीमध्ये काही मार्ग आहेत का जेणेकरून हाडं ठिसूळ नाही होणार आणि ते मजबूत राहतील? खूप आहेत. म्हणजे घरगुतीच उपाय आहेत. पूर्वी बघा, एखादा पाहुणा आपल्याकडे घरी आला तर आपण त्याला काय द्यायचो, गुळ आणि शेंगदाणा द्यायचो. आठवत असेल तर हो. त्याच्यातून कॅल्शियम मिळतं. बरं. गुळामध्ये पण आहे, शेंगदाण्यामध्ये पण आहे. आणि गुळ हा नैसर्गिक आहे, म्हणजे साखरेसारखं नाही आहे त्याचं. बरोबर. त्या गुळातून आणि शेंगदाण्यातून हे ह्या गोष्टी आपण पूर्ण बाजूला सारल्यात. आपण ते घेतच नाही. आज नवीन पिढीला ते हे माहीत पण नाही की गुळ शेंगदाणा आपला खाल्ला पाहिजे. गुळ आहे, शेंगदाणा आहे, सफेद तीळ आहेत, जवस आहेत, केळी आहे, दूध आहे. हे जे तुम्ही घ्याल आहारामध्ये तर तुमच्या कॅल्शियममध्ये खूप प्रमाणामध्ये फरक पडतो. ओके. हे जनरली गूळ, शेंगदाणा, पांढरे तीळ म्हटलात तुम्ही, हे जर रेग्युलर बेसिसवरती दिवसातनं किंवा 2 दिवसातनं कसं? नाही, सफेद तीळ तर आपण बडीशेप खातो जेवणानंतर, तसं ते खा. ओके. एव्हरीडे. जवसाची पावडर करा. जवस थोडं तुरट असतं, त्याची पावडर करा, भाजून दुधामध्ये मिक्स करा. 1 कप दूध घ्या, संध्याकाळी झोपताना घ्या. ओके. आणि गुळ शेंगदाणा कधीही घ्या. ओके. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट कुठलाच नाही, अपाय काहीच नाही. बरोबर. सगळं नॅचरल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. च्या व्यतिरिक्त समजा आता ज्यांना त्रासच आहे गुडघे किंवा हाडांचं ठिसूळच झालेत, कॅल्शियमच्या गोळ्याच खात आहेत, या लोकांनी त्या गोळ्या खात हे सगळं खाल्लं तर गोळ्या 100% फरक पडणार आहे. ओके. 100%. पण हे हाडाची रिकव्हरी कुठपर्यंत होते सर? साधारणतः एक 65 ते 70 वयापर्यंत. त्यानंतर हार्ट रिकवर होत नाही. म्हणजे जे ठिसूळपणा आलेला आहे तो कवर व्हायला वेळ लागतो. म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल,
मग त्यांनी जे आहे ते फक्त स्टेबल ठेवायचे, त्यात अजून ठिसूळपणा वाढू नये म्हणून ते खायचं आहे. ते खाल्लं तरी तुमचा ठिसूळपणा वाढायला थांबणार आहे. बरं. असंही आहे. म्हणजे की समजा आता एखादा म्हटला की माझं वय वर्ष 70 आहे, माझे हाडं ठिसूळ व्हायला लागलेत, मग माझी ती रिकवर होतील ह्याच्यापेक्षा पण ठिसूळ तर होणार नाही तिथून पुढं अजून, हे नक्की. ओके. पण अशी काही चॅलेंजिंग केस जे ऑर्थोपेडिक्सला पण झेपली नाही आणि तुम्ही ती बरी केली, असं आहे का काही? अलीकडच्या काळातलेच सांगतो, पाठीमागचं सोडून द्या. खूप आहेत, पण 2 केसेस अशा आहेत साधारणतः 13-14 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट बाहेर घेतलेले आहेत. हाडासाठी 13-14 वर्ष ट्रीटमेंट घेतली ऑर्थोपेडिकची. ओके. मी नावासह सांगू शकतो, पण कसं असतं, मी त्यांची परवानगी घेतली नाही की त्यांचं नाव ओपन करावं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यांचा कधी व्हिडिओ मला मिळाला तर 100% मी तो अपलोड करेन. आणि वय वर्ष 34 ते 37 आहे. बरं. दोघांचंही. दोघंही मित्रच आहेत. एका रिझल्ट एकाला आला पण दुसरा मला माझ्याकडे घेऊन आला. बरं. अक्षरशः ते वाकूही शकत नव्हते. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी जे मसाजर असतील किंवा असे जे काम करणारे त्यांच्याकडे गेलेत. ऑर्थोपेडिक पण बऱ्यापैकी झाले त्या विभागातले. अक्षरशः एक तर म्हटला सर मी एवढ्या टोपलभर गोळ्या खाल्ले असतील असे, म्हणजे एखादा पाठीभर आतापर्यंत मला जो रिझल्ट मिळाला नाही तो तुम्ही मला रिझल्ट दिलात. माझ्याकडे फक्त 6 वेळा तो व्यक्ती आला आहे. 6 आठवडे, आठवड्यातनं एकदा. बरं. आज तो प्रॉपर काम करतो. तो AC फ्रीज रिपेरिंगची कामं करणारा व्यक्ती. त्याचा स्कूटरचा प्रवास पूर्वी बाईकने करायचा, पाठीवरती ओझा असायचं, त्या ओझ्यासाठी त्यानं स्कूटर घेतली म्हणजे ज्युपिटर. पण त्या गाड्यांना थोडं सस्पेन्शन कमी असतं. म्हटलं तो अजून जर गाडी बदललीस तर नक्कीच तुला अजून चांगला फरक पडेल. त्याला वागताच येत नव्हतं आणि 13-14 वर्ष तो म्हटला की मी त्याच्या आई वडिलांनी तो होती की अजून एकाचं त्यातलं लग्न नाही, एकाचं झालेलं आहे. म्हटलं मी आईला असं बोलायचो की तुम्ही आहे तोपर्यंतच मी आहे, तुमच्यानंतर मी जगेन की नाही माहीत नाही, एवढं मला पेन असतो. बरोबर. आणि माझ्याकडे आल्यानंतर तो एक 8 ते 10 दिवसामध्ये त्याची आई त्याला बोलली, बळा तू आता रातचा विवळायचा बंद झाला. म्हणजे झोपेत तो असा कणायचा, विवळायचा, आई दुखतंय झोप, या कुशीहून त्या कुशी फिरताना. त्याच्या आईने त्याला सांगितले तू आता 10 दिवस झाले शांत झोपतोयस. वा. हे त्यानं मला म्हणजे आमची पोचपावती ही आहे सर, पैसा नाही. मी पैशासाठी कधीच काम केलं नाही. 16-17 वर्ष पैसे जाऊ द्यात, पण तो जो त्रास कॅरी करत होते तुमच्या 5-6 सिटिंगनी जर तो त्रास बंद, म्हणजे त्याचं तुलनाच होऊ शकत नाही. तुलना म्हणजे मला जे समाधान मिळालं ना की तो माणूस आज एवढा फ्री, चेहरा एकदम प्रफुल्लित, त्याच्या चेहऱ्यावर हास्य, हे आपल्याला एवढा आनंद देऊन जातं ना. आणि दुसरा जे त्यांचा मित्र होता त्यांना काय होतं, तो त्याच्यापूर्वी तो आला होता आणि तो पण मला माझ्याकडे एका पेशंटमुळे ते पेशंट तर त्या पहिल्या पेशंटचं तुम्हाला सांगतो, त्यांनी माझ्याजवळ आत्ता एक 10 दिवसापूर्वी कबुली दिली. ते पेशंट आमच्या मॅडममार्फत माझ्याकडे आले होते. तुमच्या वाईफ आहेत त्यांच्याकडे. तर त्यांनी सांगितलं की माझे मिस्टर असंच करतात, जर तुम्हाला त्रास आहे तर बघा बुवा भेटून बघा. अक्षरशः ते म्हटले मी म्हणजे विश्वास ठेवला नव्हता की तुम्ही आणि असे जॉब करताय, म्हणजे आता एवढे आमच्याकडे करणारे सगळे प्रोफेशनल करतायत, हा माणूस जॉब करतोय, जर त्याच्याकडे कला असेल तर. माझा पैसा कमवणे हा उद्देशच नव्हता. माझा उदरनिर्वाह दुटीवरती चाललेला, त्यामुळे मी इकडं बघितलं नव्हतं. पण काही कारणास्तव ते आले माझ्याकडे. नंतर आल्यानंतर दुखत असल्यावर काही ना कोणतं आल्यानंतर ते माझे फॅन झालेत आणि ते कुठं जरी असलं तरी माझी जाहिरात करतात, माझा प्रसार करतात, माझ्याकडे पेशंट पाठवतात. त्यातून ती व्यक्ती माझ्याकडे त्यांना काय त्रास होता, त्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास होता. ओके. तर म्हटले की आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, पण तुमच्या हातात जादू आहे म्हटले. कधीच असं रिझल्ट मिळाला नव्हतं, तुम्ही दिलात. आणि त्यांनी ते त्या 10 दिवसापूर्वी आता म्हणजे माझ्याकडे ते 5 वर्षापासून येत आहेत, 10 दिवसापूर्वी कबूल दिली की म्हटले मी त्यावेळेला असं म्हणजे मनात तुम्हाला थोडक्यात मी तुमच्याकडे काही नाही आहे असंच समजून चाललो होतो. पण म्हटले खूप मला त्यावेळेला म्हणजे, आणि म्हणून मी म्हटलं तुमच्याकडे पेशंट पाठवत होते असं त्यांनी कबूल दिलं. आणि त्यानंतर तो व्यक्ती पण माझ्याकडे ज्यावेळेला तो आला तर तो म्हणजे ॲक्युप्रेशर वगैरे सगळं ट्रीटमेंट करून झाल्या, सगळ्या थेरपी करून झालेलं आहे, जसं ह्याचं सांगितलं तसंच. म्हटलं शेवटचा पर्याय, आणि त्या सरांनी पाठवले म्हणून आलो म्हटलं खरं तर मी.
त्यांनी काय सांगितलं की एकदाच जाऊन या, तुम्हाला जर योग्य वाटलं परत जा, फक्त तुमच्या त्रासासाठी तुमचा त्रास बघवे ना, म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांना एकदा भेटा. म्हणून तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून माझ्याकडे आला होता. बरं. आणि म्हणजे माझ्याकडे म्हणजे मी आवश्यक असेल ती ट्रीटमेंट देतो. म्हणजे आला आहे त्याला समाधानासाठी त्याचं अंग मोडायचं वगैरे असलं काही करायचं नाही. एका सिटिंगमध्येच परिचय येत असेल ना तुमचं? 100% तो माणूस म्हणजे ज्याला खात्री पडते तो रिटर्न येतो, ज्याला खात्री नाही पडतो तो रिटर्न येणारच नाही. पण असं काही घडलं का एखाद्या पेशंटला रिझल्टच नाही आला? असं अजूनपर्यंत कधी झालेलं नाही आहे. पण सगळीच माणसं समाधानी असतात असंही नाही. हां, ते तर आहेच, ते तर सगळीकडेच आहे. हां, म्हणजे की सांगण्याचा मुद्दा म्हणजे तात्पर्य असं आहे की ॲक्सेप्टच जर मला करायचं नसेल तर मी मला फरक पडला आहे, 50%च पडला आहे, पण ठीक आहे असंही बोलणार आहे. असं ठीक आहे ना, 50% पडला तर तो आपल्यासाठी समाधानकारक आहे. अर्थात तुम्ही सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. हां, नियम आहे तो, तर ते नीतीच हेच आहे. पण मला एक सांगता सर की जर हेल्दी आयुष्य जगायचं आहे किंवा हाडच मोडली नाही पाहिजे, जरा लोकांना थोडंसं काय झालं तरी हाड मोडत आहे, तर हेल्दी आयुष्यासाठी काही टिप्स द्याल का खाण्यापिण्याबद्दलच्या? टिप्स म्हणण्यापेक्षा मला म्हणजे असं थोडं पूर्वीची जी दिनचर्या होती आपली नॅचरोपॅथीमध्ये जसं आहे, मी नॅचरोपॅथी केले आणि त्याच्याप्रमाणे जे आहे ते मी थोडंसं एक म्हणजे लोकांसाठी सांगू शकतो, म्हणजे आपल्या प्रेक्षक वर्गांसाठी की एकतर आता कसं झालं आहे, आपली दिनचर्या बदलली आहे सगळी. कामाच्या व्यापात आपण आपल्या शरीराकडेच लक्ष देत नाही आणि हे जे आहे ना शरीर आपलं हे फुकट मिळाले असं आपण समजतो आणि ते खरोखर फुकटच मिळालं. एक प्रकारे आपण सायकल जरी असेल तर तिचं आपण मेंटेनन्स करतो वेळेत, पण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही आहे. तो पहिला द्यायला शिकलं पाहिजे. शरीर आपल्याला सांगतं पहिलं की मला त्रास काय होतो आहे. हे समजा जर माझा खांदा दुखतो आहे तर सुरुवातीला थोडाच दुखत असतो तो, बरोबर, किंवा गुडघा दुखतो आहे तो एखाद्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी दुखत असतो, तर त्यावेळेस जर आपण लक्ष दिलं तर ते दुखणं पुढं वाढत नाही. जसं आपण सायकलचं सर्व्हिसिंग करायला जातो तसं आपल्या शरीराचं पण सर्व्हिसिंग केलं पाहिजे. म्हणजे एक 3 महिन्यातून 4 महिन्यांपर्यंत तुम्ही पूर्ण बॉडी मसाज घ्या, हलकंसं घ्या, हेवी घेऊ नका. बरं, हेवी आणि हलकं याच्यात काय फरक आहे? हां, म्हणजे डीपमध्ये जो प्रेस करून करतो हां ते हेवी झालं आणि हलकं म्हणजे फक्त ऑइल मुरवायचं आहे. ओके, त्यातून डिटॉक्सिन आपले बाहेर पडतात. ऑइल मुरवलं. हां, जे शरीराला नको असणारे बाहेर फेकलं जातं, कारण 40 मिनटं साधारणतः तुमचं मसाज होतं. ते डिटॉक्सिन सगळे बाहेर पडतात आणि शरीरातले ते बाहेर गेल्यामुळे आपलं ते रिफ्रेश होतं. हां, हे फार आवश्यक आहे आपल्या मसलसाठी आणि हाडांसाठी. दुसरी गोष्ट, खाण्यामध्ये आपण मोडाचे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत, म्हणजे कडधान्य. जर सकाळच्या आहारामध्ये आपण नाश्ता जो बेकरी फूडचा जो करतो तो जो बेकरी प्रोडक्ट्स आपण टाळले, कधीतरी म्हणून तुम्ही घ्या, ओके, चेंजेस म्हणून, पण मोडाचं धान्य जर आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी आपण ते घेतलं पाहिजे. बरं, त्यातून प्रोटीन्स मिळतात आपल्याला चांगले. दुसरी गोष्ट, तुमच्या खाण्यामध्ये सलाड वाढवलं पाहिजे, त्याने पचनक्रिया बिघडलेली तुमची सुधारते, म्हणजे अवास्तव काय होत नाही आहे. आणि आता बघा, पूर्वी गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी ह्याचं मल्टीग्रेन एकत्र करून आपण पूर्वी खात होतो. आता गहू खूप कमी होता, आता गव्हाचं प्रमाण जास्त झालं आणि हे फक्त बघा, बाजरीची भाकरी मला वाटते संक्रांतीलाच लोक खात असतील. हो हो, ही पूर्वी म्हणजे सीझन वाईज खाल्ली जायचं की बाबा गरमीमध्ये ज्वारी खाल्ली पाहिजे, थंडीमध्ये बाजरी खाल्ली पाहिजे, नाचणी पावसाळ्यात खाल्ली पाहिजे, हे एक ते होतं. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. आता फक्त गहूच खाल्ला जातो, चपाती खाल्ली जाते. म्हणजे बेकरी गव्हाचं काय, शेवटी तो बेकरी प्रॉडक्टमध्ये झाला, गव्हापासून बेकरी प्रॉडक्टमध्ये बरंचसं गेलेलं असतं. आणि हे जर सगळं शरीरात समतोल आहारात गेला तर आपल्याला 100% व्यवस्थित गहू थोडासा कमी केला पाहिजे असं मी सांगितलं. शरीराचं जर मेंटेनन्स करायचं, सर्व्हिसिंग करायचं तर 2 ते 3 महिन्यातनं एकदा बॉडी मसाज केला पाहिजे, हलका बॉडी मसाज केला पाहिजे. हार्ड केला त्याचे काही साईड इफेक्ट्स आहे? साईड इफेक्ट म्हणजे आपल्या शरीरानुसार, म्हणजे वयानुसार.
म्हणजे तो आपल्याला सहन करण्याची पण ताकद हवी ना, म्हणजे मसल्सला तुमच्या सवय झाली पाहिजे. ओके. म्हणजे तो जो मसाजर आहे तो तुम्हाला मसाज त्या पद्धत देणार आहे, फक्त त्याला तुम्ही सांगितलं की मी पहिलीच वेळ आहे माझी, मला त्या पद्धतीने मसाज दे, तो देणार आहे. ओके. जीवनातला असं काही कठीण प्रसंग जो तुम्हाला श्रोत्यांबरोबर शेअर करायचा आहे? कठीण प्रसंगातच सगळं आयुष्य गेलेलं आहे आत्तापर्यंतचं. पण माझ्यासाठी कठीण प्रसंग तर माझी आई आणि भाऊ ह्यांचं, आईचं निधन आणि भावाचा ॲक्सिडेंट. भाऊ आहे आणखी? आहे ना, भाऊ आहे, त्याचा ट्रेन ॲक्सिडेंट झाला. तेच म्हणजे आई 29 नोव्हेंबर 1999ला गेली. माझ्या मांडीवरती तिनं. अरे बापरे. काय झालं, मित्राबरोबर बाहेर गेलो होतो. म्हणजे आई, वडील आणि बहीण एका रूममध्ये. आणि आम्ही पूर्वी अगोदर मी मुंबईला गेलेलो, तर ते जी एजन्सी जिथं दुधाची सांगितलं त्या रूममध्ये आम्ही राहायचो बॅचलर. मी तिकडे बाहेरून आलो तिकडे आणि फ्रेश होऊन घरी येणार आईकडे, तर मला निरोप आला की आईची तब्येत बिघडली तुला पटकन यायचं आहे. पोचलो की 500 मीटर 500-600 मीटर अंतर असेल. पोचलो तर माझा निरोप पोचून मी पळतच सुटलो, तब्येत बिघडली म्हणजे. दुसरा मित्र तोपर्यंत पाठवून माझी रिक्षा घेऊन तो तिथे पोचला. घरात आलो तर घर पूर्ण भरलेलं, सगळे आजूबाजूचे चाळीतले लोक तिथं. आणि आईनं एकच शब्द विचारला, बाळा कुठं होतास एवढा वेळ? राहवलंच नाही. आणि सगळा घोळका, काय करायला सुधरत नाही. वय वर्ष माझं 20. बसलो तिच्याजवळ. कोण म्हणते पाणी पाच, कोण म्हणते चहा पाच, काय करावं हे सुधरेना. त्यातच 2 चमचे चहाचे पाजले. मित्राचा आवाज दरवाज्यातनं मला आला फक्त, नितीन. तशीच आईला उचलली. दुसरा मित्र त्याला म्हणलं, दर पाय. रिक्षात घेतली आणि वार होता गुरुवार. त्या दिवशी कुर्ल्यामध्ये बाजार असतो कुर्ल्याचा. अक्षरशः फक्त 2.5 ते 3 मिनिटाचा रस्ता होता आम्हाला जायला. 22 मिनटं लागली पोचायला. अरे बाप. स्टेशनच्या समोर भारत सिनेमा म्हणून आहे, त्या सिनेमाच्या समोरच आईनं मांडीवरती जीव सोडला. हा सगळ्यात कठीण प्रसंग. आणि त्यानंतर 11 जून 2000ला छोट्या भावाचा ट्रेन ॲक्सिडेंट झाला. त्याचा आत गेला. आणि आमच्या वडिलांचा स्वभाव एवढा, म्हणजे की तशी व्यक्तीच आयुष्यात मी अजून बघितली नाही की माझ्यामुळे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला तर तो मला सहन होणार नाही, अशी ती व्यक्ती. आज वय वर्ष 75 रनिंग आहे, 74 पूर्ण आहेत. 1/8/1950चा जन्म त्यांचा. त्यांचे आई वडील सुद्धा ते लहान असताना वारले. म्हणजे वडील पहिले वारले काहीतरी 4-5 वर्षाचे असताना. हे सर्वात शेवट. आमच्या आत्या मोठी, त्यानंतर चुलते, आणि हे सगळ्यात लास्ट नंबर. वडिलांचं 9 वर्ष वय असताना आई पण वारली. त्यांचा सांभाळ आत्याने केला. तिच्या सासरी. तेव्हापासून त्यांच्यात ते रुजलं की काम करतच ते शिक्षण घेत मोठे झाले. आणि ते संस्कार आमच्यात आले. मग तुम्ही काम करतच स्वतः शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे तेच संस्कार आणि तीच धैर्य, तेच सामर्थ्य. शांत डोकं ठेवायचं कसं, कोणत्या प्रसंगाला कसं समोर जायचं आहे, आपण वायबल नाही व्हायचं आहे. वडील काय करत होते? ते प्रेसमध्ये होते. त्यांनी खूप व्यवसाय केले, पण प्रेसच्या निगडीतच केले. आणि इंडियन एक्सप्रेसला ते लोकसत्तेला होते. तिथून येते रिटायरमेंट त्यांचं तिथं झालं फोरमन म्हणून. त्यांचा जॉब चांगला होता म्हणून आईचा दवाखाना किंवा बाकीच्या गोष्टी किंवा घराकडचं इकडचं जे काय होतं खर्च ते प्रॉपर झालं. आयुष्यातले महत्त्वाची लोक म्हणाल तर माझी आई वडील, तिसरं ते दादा, चौथी माझी पत्नी, आणि 5वे जी व्यक्ती की मला टेलिकॉमला परत जॉब दिला. त्याच्यामुळे आज जे काय आहे ते. नाहीतर मग थोडंसं कॉलेप्सच होतं कुठंतरी इकडं तिकडं काहीतरी. आमच्या ऑडियन्सला काय संदेश द्याल? ऑडियन्सला संदेश असा देईन, आपलं शरीर ईश्वरानं दिलेलं आहे आणि मी त्या संदर्भातच बोलणार आहे. काय म्हणजे बाकीचा संदेश असा, म्हणजे शरीर हे आपलं स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि हे जर तुमचं व्यवस्थित आहे तर तुमचं सगळं जग व्यवस्थित आहे. बरोबर. त्याची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या,
दिवसातून 1 तास स्वतःसाठी काढा. जर 1 तास काढू शकत नसाल तर कमीत कमी 30 मिनटं स्वतःला द्या. प्राणायाम करा, सूर्यनमस्कार करा, हनुमान दंड करा. आता हे जे 3 सांगितले, प्राणायाम कराल तर तुमचे श्वासोश्वास, फुफ्फुस, बाकीच्या गोष्टी आतून क्लिअर होणार आहेत. सूर्यनमस्कारानं तुमच्या शरीराचं पूर्ण ताण निघतो, स्ट्रेचिंग. हनुमान दंड जो आहे तर त्यानं तुमचे सायटिकेचा त्रास, खुब्याचे जे त्रास आहेत ते कमी होणार आहेत. आणि आजची जी पिढी आहे IT क्षेत्रात आहे, त्यांचं लॅपटॉपवरती हे पकडलं जातं सर्वायकलचा सायटिका त्रास. सूर्यनमस्कारानं त्यांना तो फायदा होणार आहे. सिटिंगमुळं तुम्हाला सायटिका त्रास होतो, तो हनुमान दंडातून निघणार आहे. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या 30 मिनटं जरी स्वतःला वेळ दिला, बाकीचे तुमचे सगळेच आहेत ते त्या मार्गी लावा. येस, एवढंच सांगेन. तर तुमचे संपर्क करायचा असेल तर खाली नंबर माझा माझा नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मला फक्त येताना फोन करून आलं म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन ते सोयीस्कर. म्हणजे त्यांचा वेळ वाचणार आहे, फेरा वाचणार आहे. समजा मी व्हिजिटसाठी कुठे बाहेर असेन किंवा काय कामानिमित्त बाहेर असेल तर संपर्क करून आलं तर ते अतिशय उत्तम. मित्रांनो, ज्या लोकांना दवाखान्याचा गुण येत नाही आहे किंवा जे काही हाडा रिलेटेडचे प्रॉब्लेम्स आहेत, त्रास अजूनही कंटिन्यू आहे, त्या लोकांनी नक्की एकदा सरांचं व्हिजिट केलंच पाहिजे. वेळही वाचेल, पैसेही वाचतील. आपली जी काही ट्रेडिशनल आयुर्वेद आहे किंवा ज्या पद्धती आहेत त्या खूप पॉवरफुल आहेत, जगाने सुद्धा मान्य केलेलं आहे. पण आपण काही पुस्तकं वाचलेत, आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं काही कळतं. तसं काही नाही आहे. खूप साऱ्या लोकांचे रिझल्ट सरांकडे आहेत. तो जर तुम्हाला खूप त्रास होतो आहे, त्रासात आहात, तुमच्या जवळचं कोणी आहे तर खाली सरांचा नंबर देतो आहे, नक्की संपर्क करा. आणि जे काही त्रास आहे त्याच्यातून बाहेर या कमीत कमी पैशामध्ये. आणि जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते पण होणार नाही आहेत. आणि कुठलंही ते तुम्हाला गोळ्या औषधं खायला देत नाही आहेत, बाहेरून इलाज होतो. सो मला वाटतं नक्की हे ट्राय करायला हरकत नाही. सर, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.